जाते. का असे? कारण भगवंताचे सगळे अर्चन वगैरे कशामध्ये स्थित आहेत? दिव्य अवस्थेमध्ये स्थित आहेत ना. त्यामुळे आपण जर त्यांचा संग घेतो तर आपण पण दिव्य अवस्थेमध्ये जातो. भगवंतांची बघा खाली दिलेले आहे, श्रीकृष्णांची सर्व रूपे सच्चिदानंदमयी आहेत आणि दिव्य आहेत. भगवंतांची अशी सर्व रूपे सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असतात आणि त्यांच्याकडे सर्व दिव्य गुण असतात. म्हणून या प्राकृतिक गुणांना पार करणे जरी कठीण असले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, जरी या प्राकृतिक गुणांना पार करणे कठीण जरी असले तरी मनुष्य जर एकनिष्ठेने श्रीकृष्ण किंवा त्यांच्या विस्तृत रूपांच्या सेवेमध्ये संलग्न झाला तर तो सहजगत्या गुणातीत होऊ शकतो. म्हणून सगळ्यांनी डीटी वर्शिप करायला. दिस इज द रिझन. मी काय गंमत करत नाहीये. गौरवनीता आहे नाही, तुम्ही काही करू शकता. जगन्नाथची करा, बलदेवची करा. गौरवनीताचं कुठं डिटेल्स मी आणलं नाही. तुम्ही तर आणणार बोलले होते ना. डिटेल्स नाही आणले मी. मी फक्त फोटो पाठवले. का आता तुमचे काय चॉईस आहे मला काय माहिती. तुम्हाला असे हातवाले पाहिजेत की असे पाहिजेत की असे पाहिजेत. असतात असे पण, म्हणून भेटतात. मायापूरमध्ये लाकडाच्या असतात तशा. म्हणजे आपण कुठले बनवू शकतो, पण ऑफकोर्स आपण ऑथराइज बनवले पाहिजे. जे हात वर केलेले डान्सिंग पोस्ट मध्ये आहेत ते तसे तर गव्हर्नमेंट असे पण उभे राहू शकतात. आहेत ना मायापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी. फक्त स्ट्रेट उभे असणारे पण आहेत, वरदान देणारे असे आहेत ना बऱ्याच ठिकाणी. ते तुम्हाला फोटो पाठवले, तुम्ही बघा. त्याचा वृंदावन म्हणून काढलेले फोटो त्याच्याकडे. पहिले बनारसला गेलेलो, बनारस वरनं मी मग वृंदावनला गेलो, वृंदावन वरनं मुंबईला आलो. आता डिटीज कुठं करायचे तुमच्यावरती आहे. मी वृंदावन मध्ये 5-6 दुकानं मी सगळी शोधून काढली. या सगळ्या दुकानांमध्ये हे वेगवेगळ्या भगवंतांचे विग्रह आहेत. त्याच्यामध्ये याच्यामध्ये मग वेगवेगळ्या साईज आहेत. काही अष्टधातू आहेत, काही पंचधातू आहेत. माहिती आहे तुम्हाला? त्याची किंमत मी तुम्हाला सांगतो त्याची किती आहे. म्हणजे किंमत नसते त्यांची, पण हे सेवा मूल्य जे काय त्याची असेल ते. अष्टधातूचे जे असतात थोडे महाग असतात ते, आणि पंचधातू थोडे स्वस्त असतात. 12 इंच जे असते पंचधातू ते जवळजवळ 6,000 पर्यंत भेटतात. 12 इंचाचे 6,000ला पंचधातू पेंट करून व्यवस्थित पेंटेड. आणि जे अष्टधातू असतात ते त्याची डबल प्राइस होते. 6 चे 12,000. पंचधातू मध्ये तुम्हाला मला पण नाही माहिती काय असतं ते. पण त्याच्यामध्ये 12 इंचच्या वरतीच आहेत का? 12 इंच आणि 12 इंचाच्या खाली. आणि अष्टधातूमध्ये त्याच्यामध्ये एवढं किलो सोनं चांदी पण असतं. अष्टधातूमध्ये पण मुंबईच्या हवेला अष्टधातू बेटर आहे का गोल्ड प्लेटेड करायचं ते तुम्ही ठरवा आता काय. आता हे सगळं तुमचं ते पण ते काळे पडणारच नाही. काळे पडत नाही. सोनं संपून जाईल तुमचं. फक्त एवढं आहे की अष्टधातूमध्ये फिनिशिंग चांगली असते. तुम्ही जे पाठवलेत ना ते अष्टधातू पण आहेत आणि पंचधातू सुद्धा आहेत. म्हणून मी विचार केला होता. आम्हाला वाटलं तुम्ही ऑर्डर केली. नाही, मी विचार केला होता की आणू पण मी म्हटलं नको. मी म्हटलं एवढे शरणागत कोणी नाहीयेत. आय मीन टू से तुम्ही आहात शरणागत, पण प्रत्येकाची एक चॉईस आहे, प्रत्येकाची एक डिझायर आहे. प्रत्येकाला एवढी साईज पाहिजे. माझा गोपाळ एवढूसा, माझा गोंदा एवढा. कोणाला मोठं, कोणाला छोटं, कोणी हात वर करते, कोणी नाचते, कोणी बोलवते, कोणाचा अल्टर साईज केवढा आहे आता मला काय माहित नाही. मी नंबर घेतले होते पण मी म्हटलं नको. आता तुम्ही मग जेव्हा प्रत्यक्ष येऊन बघाल दुकानामध्ये, तुम्हीच बघा, तुम्हीच निवडा. तर मी विचार केला होता सगळ्यांना घेऊन जायचं, पण आता काय ते कोरोना व्हायरस सगळे पसरलेलं आहे ना सगळीकडे. त्यामुळे मी म्हटलं ट्रॅव्हल आता नाही करायचं. नाही तर मी विचार केला होता की आलेला तिकीट बुक करतो, घेऊन जातो तुम्हाला सगळ्यांना दुकानामध्ये. काय वृंदावन ओव्हरनाईट जर्नी असते शताब्दी ट्रेनने. तुम्ही जे पाठवलेत ना तसेच आपण ऑर्डर केल्यानंतर ते हे करतील ना. हा, ऑर्डर पाठवू शकतात ते तिकडून. मग तुम्ही इथनं फोटो बघून पण सांगू शकता. डायरेक्ट आपल्याकडे तो हे करेल, कुरिअर करेल तिथनं येते मुंबईला ऍड्रेस वरती. आपल्या डायरेक्ट मुंबईला येतील तसेच पेंट करून वगैरे ना. हा, पेंट करून सगळं व्यवस्थित तुम्हाला ज्याप्रमाणे परवडते. कुणाला अष्टधातू घ्यायचे त्यांनी अष्ट घ्या, ज्याला पंच घ्या,
पंचधातूची किंमत 12 इंच 6,000 पर्यंत आहे. अष्टधातूची किंमत 12,000 पर्यंत आहे. 12 इंच म्हणजे केवढी सिलेंडर? एवढी ना, एवढी ना. 1 फूट 12 इंच म्हणजे यांची तेवढंच आहे वाटतं ना, 12 इंचच आहे ना ते. कोणाची? पनवेलवाले त्यांचे. हा त्यांची येस मला वाटतं 12 इंच त्यांची. 12 इंच. दॅट इज आयडियल साईज किंवा त्याच्यापेक्षा बारीक पाहिजे असेल तर पण दॅट इज सफिशियंट इनफ फॉर होम डीटी. तुम्हाला जर मोठं मंदिर सारखं पाहिजे तर तसे पण भेटतात मोठे मोठे. त्यांनी मला काय दिलं होतं 1,000 रुपये किलो, 1,000 रुपये किलोच्या भावाने होलसेलमध्ये. तर मला मग ते 12 इंच 10 किलो बसत असेल, 10-11 किलो 10 किलो पर्यंत बसते. अच्छा, काय काय ठिकाणी मी लिहिलं होतं. तर तिथे ते लोई बाजार आहे, तिथे भरपूर दुकान आहेत, त्यामध्ये बघून आलो मी. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही फायनल करा, मला सांगा. माझी इच्छा होती की तुम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं तिकडे डायरेक्ट दुकानामध्येच, आणि दुकानामध्येच ठरवा ओके मला ही पाहिजे ते पाहिजे, साईज बघा, तुम्हाला जे कपडे पाहिजे सगळं शृंगारचं सामान तिथे भेटतं सगळं. कारण शृंगाराचं सामान ऑफकोर्स शृंगाराचं सामान इथे सुद्धा भेटतं, भुलेश्वरला पण भेटतं, आणि भुलेश्वरला सुद्धा डिटीज भेटतात गव्हर्नमेंटच्या. मी इथनं घेतली होती डीटी बेस करता आमच्या चांगली आहे, व्यवस्थित आहे गव्हर्नमेंट. हा थोडी महाग बसते. तर तुम्ही ठरवा मग. तुम्ही सांगितलं तर ते व्यवस्थित हे होईल, म्हणजे आम्हाला तर तेवढं कळत नाही. तुम्ही साईज ठरवा आणि हे ठरवा हा तुकेवाले पाहिजेत की असे पाहिजेत. तुम्ही पंचधातू ठरवा आणि अष्टधातू ठरवा. आपापल्या फायनान्शियल प्रमाणे कोणाला 6,000 परवडेल, कोणाला 10,000 परवडेल, कोणाला. कारण मग तुम्ही डीटी घ्याल, मग डीटीचे कपडे, त्यांचं अल्टर हे सगळं पकडलं तर एक वेलकमिंग प्रोग्रामचा जाईल 20-25 हजारापर्यंत. वेलकमिंग पण कुठे असं म्हणजे करणार का कसं करणार? तुमची इच्छा, पण ग्रुपमध्ये करू नका एकत्र, का तर मग सगळ्यांचा आविर्भाव दिवशी आविर्भाव म्हणजे एकच दिवस होईल. मग सगळ्यांनी सगळ्या प्रोग्राम झालं पाहिजे ना हळूहळू. एक आठवड्याच्या गॅप नाही करायचं. एक आठवडा तुमचा, नेक्स्ट त्यांचा, थर्ड त्यांचा, असं. मग ते पण होईल ना. मग आज आमच्या गणिताचा बर्थडे, मग म्हणजे एक आठवड्याने प्रत्येकाच्या याचा डीटीचा बर्थडे. हा तेच ना, तुम्हाला एक संधी मिळेल ना सेलिब्रेशन करायचं सगळ्यांचं एका दिवशी. मग कोण कोणाच्या घरी जाईल? एकाच ठिकाणी करायचं सगळ्यांनी. आम्हाला पण ते वाटत होतं दरवेळेला काय सगळ्या म्हणजे आता ह्यानी केलेलं होतं मारवाडी समाजाने, त्याने सगळ्या 9 डिटीज ठेवल्या एकत्र अभिषेक केला, सगळं केलं. दॅट्स ऑल्सो गुड, बट आय फील की तुमच्या घरी डिटी आहे म्हणून झोप लागले का? थकलात तुम्ही आज? उद्याच चाललंय डोक्यात. काय चाललंय? काय आमचं आम्हाला माहिती, सगळी जबाबदारी आमच्यावर टाकली. ते तू उद्याच चाललंय काय करायचं काय करायचं. सगळ्यांनी हा अंग काढून घेतलं. काय हरकत नाही, होऊन झाली व्यवस्थित. प्रभूजी हा कुठला गुण आहे? 7वा गुण आहे हा त्रिगुणांच्या पलीकडे आहे. भक्तीचा गुण आहे. त्यांना माहिती काय आता मीटिंग झाली तर एकदम टेन्शन झालं. ठीक आहे, तर आपण तसं न करता प्रत्येकाच्या घरी करा, म्हणजे वेगवेगळे तारीख म्हणजे तुमच्या घरच्या लोकांना भेटेल ना, घराच्या आसपास गल्ली मोहल्ला सगळ्यांना संधी भेटेल ना. इथे कॉमन गेलं तर काय सगळे आपले लोक झाला कॉमन. पण तेव्हा अवेलेबिलिटी पण पाहिजे ना तुमची वगैरे. मी सगळे प्रोग्राम राहील. प्रभूजी कधी ठेवायचं? जेवढ्या डिटेल्स तुम्ही आणाल ना 9, 10, 11, 12 प्रत्येक एक वीक मी येईन. एक सॅटरडे सगळ्या भक्तांनी तुमचं पण शेड्यूल असं बिझी. नाही आता ही एक विशिष्ट गोष्ट आपण करतोय तर मी त्याला नक्कीच वेळ देईन ना. पण ते सुरुवातीसाठीच नाही, ते प्रत्येक वर्षी आलंच. प्रत्येक वर्षी वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष इयर आफ्टर इयर. बरोबर नाही खरंच. मी आता माझ्या भावाकडे, आणि ऑफकोर्स मी माझ्या भावाकडे काय केलं होतं, माझ्या भावाचा मुलीचा बर्थडे होता त्या दिवशी गौरव द्यायला आणलं, आणि एक दिवशी दुसऱ्या मुलीचा बर्थडे होता भावाच्या, त्या दिवशी जगन्नाथ आणले. मग कसं होतं ते दोन्ही एकत्र होऊन जातात. तसं पण तुम्ही करू शकता.
इफ यू वॉन्ट. पण आता कोणाचा बर्थडे जर डायरेक्ट पुढच्या वर्षी येणार असेल डिसेंबरमध्ये दॅट्स टू लॉंग टाइम. बट स्टील तुम्ही एखाद्याची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे किंवा घर स्थापन समथिंग काय असं फंक्शन त्याला क्लब करू शकता. म्हणजे तुमचे दोन्ही फंक्शन एका त्याच्यामध्ये बजेटमध्ये निघून जाऊ शकतात. जनरली बर्थडे जर असेल कोणाचा तर त्या बर्थडे मध्ये क्लब करा. मग कसं बर्थडे पण 2 केक, एक गौरी द्यायचा आणि एक जो कोणी असेल घरामध्ये त्याचा, असं पण करू शकतो. म्हणजे तुझ्याकडे होणार दिसते. तर तुम्ही करा. मी तुम्हाला ते पिक्चर दिलेले आहेत. तुम्ही मला प्रत्येकाने व्हॉट्सअप नका करू. नेक्स्ट लेक्चरला जेव्हा येईल तेव्हा सगळ्यांनी सांगा ओके तुम्हाला हे साईज पाहिजे आणि हे पाहिजे, अष्टधातू किंवा पंचधातू आणि एवढी साईज अशी किंवा असे वॉट एव्हर. मग त्या डिटेल्स आपण ऍक्च्युली बेस्ट आहे आपण तिथे जाऊन आणले असते तर एक वृंदावनला आपली भेट पण झाली असते. पंढरपूरच होत नाही आता मी खरंच काढणार होतो. पण आता वृंदावनला मी आलेला विचार केला की आता लगेच तिकीट काढून पटकन जाऊन कारण डिटेल्स आणायचे आहेत ना. आता फिरायचं आता कसं माहितीये एक्झाम्स आहेत याच्यानंतर अजिबात मिळणार नाही. म्हणजे ते 4 एक्झामचा प्रश्न नाहीये. मेन आता काय आहे ना 4 महिन्यापूर्वीच ज्यांनी बुक केलेत ना तिकीट, एक्झाम झाल्यानंतर सर्वजण आता हे होणार ना जाणं येणं चालू होणार. मी त्याच्याकरता ना अवॉइड केलं. ते आपण तिकीट कुठं कुठं बघितलं असतं. मेन सध्या आता ते जरा ऍटमॉस्फिअर व्यवस्थित नाहीये. सगळीकडे ते कोरोना व्हायरस सगळीकडे पसरलेला आहे. तिकडे पण असं मास्क लावून फिरतात. मास्क लावून मग इस्कॉन वृंदावनमध्ये एंट्री नाही देत ना फॉरेन फॉरेनर्सला नाही. टुरिस्ट लोकांना बेसिकली. फॉरेन म्हणजे टुरिस्ट. आणि टुरिस्ट लोकांमध्ये ते पसरलेलं आहे ना. तर ते आग्रामध्ये मायापूरला सगळं फॉरेन मोस्टली. मायापूरला पण बंद केलं वाटतं. तिथे वृंदावनला बंद केलं त्यांनी. इव्हन आपल्याकडे सुद्धा टुरिस्ट लोकांना सांगितले की तुम्ही येऊ नका काही दिवस. त्या असं सगळं चालू आहे ते सगळं. त्यामुळे अटकलो मी. आता माझी इच्छा होती की सगळ्यांना पटकन घेऊन जायचं, लगेच डिटेल्स खरेदी करायच्या आणि मे महिना गोवर्धन आमरस पुरी. प्रत्येकाच्या घरीच होते. पण नो प्रॉब्लेम आपण कुरिअर करून मागू शकतो. कुरिअरनेच मागाव परत ते पंढरपूरचं जाता जाता राहून गेलं. एक आता पंढरपूर नाही कुठे नाही. आता डायरेक्ट वृंदावन, गोवर्धन परिक्रमा, बरसाना, नंदगाव. एवढ्या मी गेलो तेव्हा इथे गेलेलो. विशाखासखीच्या गावाला गेलो मी. कमई म्हणून गाव आहे विशाखासखीचं. बरसानापासून 9 किलोमीटरवरती आहे. आणि ललिता सखीचं गाव पण बाजूलाच आहे, उंचा गाव. अशा 2 ठिकाणी गेलेलो. तर एकदम बरं वाटलं मला. शांत एकदम. सगळ्या शेतांमध्ये गहू लावलेले होते. एकदम सुंदर. सगळीकडे हिरवं 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 गहू सगळीकडे. आणि एकदम वातावरण पण एकदम हे होतं. हा एकदम आयडियल टाइम होता. मी विचार केला की इमिडिएटली काहीतरी करूया आपण समथिंग. बट देन सध्या असं स्थिती आहे आता काय जाणार. मी जर तुम्हाला घेऊन गेलो आणि कोणाला काय झालं ते कोणाला काय होणार नाही. पण इट्स नॉट गुड टाइम. डेंजरसच केलं ना कोरोना व्हायरस. तर ठीक आहे तुम्ही मग ठरवा आणि मग मला सांगा. मग आपण एक आता गुढीपाडवा कधी आहे? 25 एप्रिलमध्येच असतो. नाही या महिन्यात नाही. या महिन्यातच आहे. आता 25 ला आहे गुढीपाडव्याच्या अगोदर फायनल करा. मग आपण एक लाईन लावू पूर्ण मेचा महिना किंवा जूनचा महिना. पावसाळ्याच्या अगोदर करूया आपण. पण पावसाळ्यामध्ये मध्ये सगळे प्रोग्राम ठेवणे वगैरे सगळे विस्कळीत होतं. सगळं पाऊस असतं, सगळं होत नाही व्यवस्थित. कुठले फंक्शन ठेवणे वगैरे वगैरे. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सुट्टी पण असते ना? नसते म्हणजे मुलांना सुट्टी असते ना. म्हणजे घरामध्ये थोडा मोकळं वातावरण पण असतं की चला येऊ शकतात आपल्याकडे. हा म्हणजे तुमचा डिटेलचा जो प्रोग्राम आहे तो दरवर्षी मे मध्ये किंवा जूनच्या बिगिनिंगला असेल तर दॅट्स गुड फॉर यू ऑल्सो. बरोबर त्या टायमाला घरामध्ये फंक्शन ठेवू शकता. मोकळं वातावरण आहे. तर तुम्ही ठरवून सांगा मला. म्हणून इथे प्रॉपर काय म्हणतात की मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णांचे ही सर्व वगैरे कसे आहेत, दिव्य स्तरावरती आहेत. म्हणून या प्राकृतिक गुणांना पार करणे जरी कठीण असले तरी मनुष्य जर एकनिष्ठेने श्रीकृष्ण किंवा त्यांच्या विस्तारित रूपांच्या सेवेमध्ये संलग्न झाला तर तो सहजगत्या गुणातीत होऊ शकतो. आणि इंटरेस्टिंगली प्रॉपर पुढे लिहितात की जो मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो तो तत्काळ प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून पार पडतो.
कृष्ण भावना हवीत असणे किंवा भक्तिपरायण असणे म्हणजे श्रीकृष्णाशी समानता प्राप्त करणे होय. आणि प्रभुपाद उदाहरण देतात सोन्याचं. म्हणतात की सोन्याच्या खाण्यांचे अंश असते त्याप्रमाणे जीव ही भगवंतांचे काय आहेत, अंश आहेत. अशा रीतीने जीव आपल्या आध्यात्मिक स्वरूपस्थितीत गुणात्मक दृष्ट्या सोन्याप्रमाणे असतो, अर्थात श्रीकृष्णांप्रमाणे असतात. व्यक्तिगत स्वरूपाचे भिन्नत्व हे नित्य असते, अन्यथा भक्तियोगाचा प्रश्न उद्भवला नसता. अफकोर्स हे प्रभुपादांनी मध्येच एक ऍड केलंय हे सांगण्याकरता की भगवंत म्हणून सोनं मी पण सोनं, याचा अर्थ असं नाही की मग मी सोनं दोन सोनं विलीन होऊन आपण मायावाद त्याला प्रोत्साहन देतोय असं नाहीये. तर गुणात्मक दृष्ट्या सेम आहेत पण परिमाणात दृष्ट्या वेगवेगळे आहेत. क्वांटिटीमध्ये दोन्ही वेगवेगळे आहेत पण गुणामध्ये दोन्ही सेम आहेत. आणि लास्टला अजून एक उदाहरण दिलेले बघा पान नंबर 502 वरती. जर मनुष्य भगवंतांप्रमाणे समान दिव्य स्तरामध्ये स्थित झाला नाही तर तो भगवंतांची सेवा करू शकत नाही. करू शकतो का आपण? समजा आपण जर एकदम राजसिक स्तरामध्ये असणार, ऍक्च्युली नाही होत कधी सेवा. आता कधी कधी मला असं डीटी वर्शिप कधी येते आणि एकदम काहीतरी वेगळंच कोणाशी भांडण झालेलं असतं, काहीतरी चालू असतं, नाही होत ते वेळेला ते व्यवस्थित सेवा करताच येत नाही. ती कशी तरी आपली सेवा आटपून निघायची असते त्या वेळेला. का तर कारण तो एक मॅच होत नाही प्लॅटफॉर्म. जसं उदाहरण दिलेलं बघा की राजाचा वैयक्तिक सहाय्यक होण्यासाठी आवश्यक पात्रता मिळणे आवश्यक आहे. आता राजाचा नोकर म्हणजे काय असा, समजा राजाची पर्सनल सेवा करणारा एखादा व्यक्ती असेल त्याला पण थोडं राजासारखं टापटीप राहावं लागेल ना. राजाशी कसं बोलायचं ते पण त्याला शिकावं लागेल ना. आणि ज्या फॅसिलिटी राजाला भेटतात ऑलमोस्ट त्याच फॅसिलिटी त्याला पण भेटतात. का तर त्याला त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन त्याची सेवा करायची असते. जर त्या लेवलच्या सेवा जर त्याला फॅसिलिटी जर त्याला नाही दिल्या तर नाही करू शकत सेवा. तो करू शकतो का? त्याला पण मग तसेच कार भेटेल, तसंच फोन भेटेल, तसंच बंगलो भेटेल राहायला, का तर त्याला पटकन सगळ्या सेवा करून घ्यायच्या असतात. त्याचप्रमाणे भगवंताची सेवा करण्याकरता आपल्याला कुठे यावं लागेल? ब्रह्मस्तरावरती यावं लागेल. ब्रह्मस्तर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये प्रकृतीच्या 3 गुणांचा बिलकुल लेश मात्र नाहीये. अशा स्तरावर गेल्यावरती मग एकदम प्रेमाने एकदम स्वच्छ म्हणजे एवढी छान सेवा होते. तेव्हा तुम्ही कधी कधी असं मध्येच असे वाटतं की अरे आज एवढी छान सेवा झाली. दॅट इज सम एक छोटीशी आयडिया आहे की ब्रह्मस्तर काय असतं. की त्या स्तरावरती जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा एवढं दिव्यत्व प्राप्त होतं की जगामध्ये काय झालं काहीच फरक पडत नाही. कोणी आला गेला उठला बसला, कोणी काय बोलला, नथिंग मॅटर्स. जस्ट भगवंत आणि मी आणि त्यांची सेवा आणि त्यांचे भक्त ऑफकोर्स. म्हणून तिथे म्हटलेलं आहे की ही पात्रता म्हणजेच ब्रह्म होणे. आणि ब्रह्म होणे म्हणजे काय? ब्रह्म होणे म्हणजे ब्रह्मामध्ये विलीन होणे नाही. ब्रह्म होणे म्हणजेच भौतिक विकारातून मुक्त होणे होय. वेदांमध्ये म्हटले आहे की ब्रह्मेव स ब्रह्मण युप्येति. मनुष्य ब्रह्म होऊन परब्रह्माची प्राप्ती करू शकतो. याचा अर्थ असा आहे की मनुष्याने गुणात्मक दृष्ट्याही ब्रह्माशी एकरूप झाले पाहिजे. ब्रह्म गुणात्मक दृष्ट्या म्हटल्या, परिमाणात्मक दृष्ट्या नाही म्हटलेलं. ब्रह्मप्राप्त झाल्यावरती तो आपला जीवात्मा म्हणून ब्रह्मस्वरूप गमवत नाही. प्रभुपाद किती क्लिअर करतात बघा. पुन्हा 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 पुन्हा. आता याला मायावाद प्रोत्साहन म्हणू शकतो मायावाद थिअरीला की आता एकरूप झाला म्हणजे संपला का नाही. तो आपले स्वरूप गमवत नाही तर तो ब्रह्मस्तरावर जाऊन सेवा करू शकतो. मग आता हे सांगितल्यावरती ह्या श्लोकामध्ये शेवटचा एक महत्वाचा श्लोक आहे या अध्यायामधला. आता आपण जर म्हटलं की ओके भगवंतांची सेवा केल्यावरती आपल्याला ब्रह्मस्तर प्राप्त झालं, याचा अर्थ ब्रह्मस्तर भगवंतांपेक्षा मोठा आहे का असं पण अर्थ काढू शकतो ना आपण. अरे भगवंतांची सेवा केल्यावरती काय भेटलं पाहिजे होते? मला भगवंत भेटलं पाहिजे पण भगवंताने भेटलं, ब्रह्मस्तर भेटलं. आता आपण एक ज्ञानी अनालिसिस आहे. ह्याचा अर्थ असा आहे का म्हणजे ज्ञानी असा अर्थ लावू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की भगवंतांपेक्षा ब्रह्मश्रेष्ठ. बघ भगवंतांची पूजा करून मला ब्रह्म भेटलं, भगवंत थोडी भेटले. मग भगवंत त्याला उत्तर काय देतात? ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. वाचा. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणारे अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आदरणीय होईल. ओके, पूर्ण पलटी मारून टाकली. आता तुम्हाला असं वाटतंय का की ब्रह्म म्हणजे भगवंतपेक्षा श्रेष्ठ नाही? हे जे स्तर आहे ब्रह्माचं ते कसं आहे? त्याचे गुण दिलेले आहेत.
की याच्यामध्ये परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत गोष्टी त्याच्यामध्ये भेटतात. म्हणजे हे कसं आहे, शाश्वत आहे, अमृतमय आहे, आणि हे कसं आहे, अव्यय आहे, कधी नष्ट होणार नाहीये स्तर. राईट. अशा स्तरामध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा या स्तरावरती कोण भेटेल तुम्हाला? ब्रह्मस्तरावरती गेल्यावरती कोण भेटेल? भगवंत भेटतील ना. जसं तुम्ही जर एअरपोर्टला गेला तुम्हाला काय भेटेल? विमान भेटेल. एअरपोर्ट रिकामा नसणार तिथे. जर एअरपोर्ट रिकामा असेल तर मग एअरपोर्टचा त्याला अर्थच काय आहे? त्याचप्रमाणे ब्रह्मस्तरावरती गेल्यावर तुम्हाला तिथे ब्रह्माचे मालक भेटतील, भगवंत. म्हणून भगवंत म्हणतात की या निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार कोण आहे? दिले ना अनुवादामध्ये. का माणसं जाते आता जास्त झालं का? मी आहे. कोण आहे? मी आहे. मग याच्यामध्येच ह्या एका श्लोकावरनं जेवढे मायावादी लोकांचे कन्सेप्शन सगळे फेल होतात. का तर भगवंत स्वतः डायरेक्टली म्हणतायत, अरे बाबा हे सगळं ब्रह्मण तुम्ही म्हणता, ब्रह्मण 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 सब कुछ है, लेकिन ब्रह्मण का आधार कौन है? मैं हूं. यानी कि ब्रह्मन से श्रेष्ठ कौन है? भगवान. विशेष ब्रह्मज्योती म्हणजे तोच ना, भगवंतांचं तेज. तेज. मायावादी त्यांना जास्त हे करतात ना. पण भगवंत म्हणतात की त्याचा आधार मी आहे, म्हणजे त्याच्यापेक्षाही पुढे मी आहे. त्या स्तरावर तुम्ही काय शोधलं पाहिजे? मला शोधलं पाहिजे. बघा किती लेअर आहेत. प्रभुपादांच्या कृपेमुळे आपल्याला एवढं क्लिअर कळत आहे. अदरवाईज नुसते प्रकृतीचे 3 गुण पार करणे हाच मोठा एक जीवनाचा संघर्ष आहे. तो पार केल्यावरती तुम्ही याल ब्रह्मस्तरावरती. ब्रह्मस्तरावरती आल्यावर सुद्धा तुम्हाला कळणार नाही की पुढे काय आहे आणि काय काय नाहीये. आणि जर त्या स्तरावर समजा तुम्ही एअरपोर्टला गेलात, एअरपोर्टमध्ये तुम्हाला जर प्लेन नाही भेटला, विमान नाही, तुम्ही काय कराल मग? एअरपोर्टला झोपाल का? नाही ना, परत घरी याल ना. म्हणजे जर तुम्ही ब्रह्मस्तरावरती गेलात आणि जर तुम्हाला त्या स्तराच्या पुढे काय आहे ते भेटलंच नाही तर तुम्हाला बाय डिफॉल्ट खाली यावं लागेल. तेच ते पुढे प्रभात म्हणतात तात्पर्यावरती. पूर्ण तात्पर्य त्याच्यावरतीच आहे की ब्रह्मस्तरावरनं पतन कसं होऊ शकतं आपलं. कारण सी आपल्या ज्या इच्छा असतात जीवात्म्याच्या त्या आपण प्रकट करू इच्छितो. आपल्याला प्रेम करायची इच्छा आणि आपल्याला प्रेम घ्यायची इच्छा आहे. याच्याकरता कोण पाहिजे? व्यक्ती पाहिजे ना. दुसरा व्यक्ती असेल तेव्हाच प्रेमाचं आदान प्रदान करू शकतो ना. आणि मी जर एकटा असेल तर मी काय करणार? समजतंय का? आनंदमय भ्यासात जीवात्म्याला आनंद प्राप्त करायची ही त्याची मूळ सुस्थिती आहे. मग ब्रह्मस्तरावरती जर एकटा असेल तर काय करेल तो? 2 दिवस बसेल, 3 दिवस बसेल, 4थ्या दिवशी म्हणणार इधर तर बोर हो रहा है. दॅट्स व्हॉट भागवतम सांगतं की हे सगळे लोक एवढी तपश्चर्या करून एवढ्या सगळ्या अनालिसिस करून ब्रह्मस्तरावर जातात, पण तिथनं सुद्धा त्यांचं पतन खाली होतं. का? तर तिथे जर त्यांना आनंद किती काळ भेटणार त्यांना आनंद? आता ब्रह्मस्तर आहे. ब्रह्मस्तर म्हणजे बेसिकली कसं? नो डिस्टर्बन्स, शांत, कोणी डिस्टर्ब करणार नाही. प्रकृतीचे 3 गुण नाही, कोणी नाही, काय नाही. पण मीच माझ्यामध्ये चलबिचल होणार ना. जर तुम्ही कधी कधी वैतागलात, अरे कंटाळा आला, नको मला काही, मला शांत बसू दे, पण किती दिवस एकटं तुम्ही बसणार? एका घरामध्ये तुम्ही स्वतःला बंद करून बसू शकता का? जीवात्मा म्हणजे त्याला इच्छा आहे, त्याला प्रेम करायचं आणि प्रेम घ्यायची इच्छा आहे. आणि हे प्रकट करण्याकरता कोणतरी दुसरा व्यक्ती पाहिजे. म्हणून या लोकांचं त्याच्यावर काय होतं? ब्रह्मस्तरावरनं पतन होतं. आणि इनफॅक्ट सी ब्रह्मस्तरावरती गेल्यावरती ब्रह्मस्तराच्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात. जसं एखादा व्यक्ती मिलियनेअर आहे, त्याकडे लाखो करोड रुपये आहेत, पण हा मराठीमध्ये हा भाई काय करतोय? सुटकेस त्याने 5-10 भरले आणि नुसत्या बाजूला ठेवून दिले आणि बसलाय. मग त्याला कशी मजा येणार? आता पैसे आहेत तर ते पैसे वापरले पाहिजेत ना. पैसे घे, काहीतरी खायची पाहिजे वस्तू मागव, किंवा कुठेतरी फिरायला जा, गाड्या घे, काहीतरी मजा कर, तरच ना. नुसते पैसे बाजूला ठेवले तर काय फायदा आहे? कळते का तुम्हाला? किंवा एखादा डान्स करायचा स्टेज दिलेला आहे तुम्हाला, जगातला सर्वात पॉप्युलर तुम्ही स्टेज घेतला जिथे सगळे ऍक्टर लोक परफॉर्म करतात, एखादा स्टुडिओ किंवा एखादा रंगमंच, आणि तुम्ही तिथे गेलात आणि तिथे नुसते बसून राहिलात. बघण्याला पण आनंद येणार नाही आणि तुम्हाला पण आनंद येणार नाही. का?
कारण ऍक्टिव्हिटीज काय करत नाही तुम्ही जाऊन तिथे. तिथे जाऊन ऍक्टिव्हिटी करायची आहे ना, डान्स करा किंवा एक तर दुसऱ्याला डान्स करताना बघा, जराच आनंद होईल ना. ब्रह्मस्तर पण तेच आहे की त्या ब्रह्मस्तरावरती गेलं तिथे, म्हणून हे दिलेले 3 डेफिनेशन आहेत. अमृत आहे, तिथे अव्यय आहे, शाश्वत आहे. पण त्या ठिकाणी तो अमृत घेण्याकरता तुम्हाला ऍक्टिव्हिटी केली पाहिजे ना. बिना ऍक्टिव्हिटी तुम्हाला अमृत कसं भेटेल? नुसतं त्याच्यावरती जाऊन डान्स स्टेजवर जाऊन बसला. किंवा याच्यामध्ये वर्स्ट केस, तुम्ही मिलियनर आहात पण तुमच्या डोक्यावरती काहीतरी दगड पडला मोठा आणि तुम्ही विसरलात, अरे मी बिलियनर होतो का? मग कशी मजा करणार तुम्ही जर विसरलात की मी बिलियनर आहे? मग हे मूर्ख लोक असेच करतात. काय तिथे जातात ब्रह्मस्तरावरती पोचतात एवढी धडपड करून आणि म्हणतात की माझं काय शरीरच नाहीये, मी निराकार आहे. म्हणजे स्वतःला विसरणार की अरे बाबा मला हात आहेत, मला पाय आहे, माझी इच्छा आहे. मग कसा आनंदाला भेटेल? मला लगेच इमिडिएटली कम बॅक. म्हणून बघा प्रभुपाद म्हणतात की हे सगळे लोक एकदम उच्च स्तरावर जातात, पण हेच लोक पुन्हा पहिले म्हणतात की ये मत करो, ये दुनिया में आसक्त मत रहो. और यही लोग यहाँ पे आके क्या करते हैं? सोशल सर्विस चालू कर देते हैं. गरीब को खिलाओ, उसको खिलाओ, ये करो वो करो. ह्या सगळ्या गोष्टी का घडतात? कारण याचा अर्थ म्हणजे काय की त्यांना तिथे आनंद भेटलेला नाहीये. दिव्य स्तरावर त्यांना आनंद तर भेटला असता तर हे लोक भौतिक स्तरावरती का आले असते? नसते आले ना. ॲज सिम्पल ॲज. म्हणून आपण ब्रह्मस्तरावरती गेल्यावरती काय केलं पाहिजे? ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. आणि ती ऍक्टिव्हिटी म्हणजे डिव्होशनल सर्व्हिस, भक्ती. आणि अशीच जर भक्ती आपण केली तर प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे गेल्यावर सुद्धा परत प्रकृतीच्या 3 गुणांवर परत याची संधी नसणार आहे. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धामं परमं मम. म्हणून गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायात सुद्धा म्हटलेलं आहे, यम लब्ध्वा चापरम लाभं मन्यते न अधिकं ततं यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारते. एकदा ही स्थिती प्राप्त झाली, यम लब्ध्वा जर भेटली, जगातली कुठली गोष्ट तुम्हाला विचार करू शकत नाही. सर्वात मोठी हानी झाली तरी पण तुम्हाला काय वाटणार नाही. सर्वात मोठं बक्षीस जरी भेटले तरी तुम्हाला काय वाटणार नाही. 2 लोकांनी पेढे दिले तरी काय वाटणार? पेढे आहेत ऑफकोर्स मला भेटतील. 4 लोकांनी पेढे नाही दिले तरी काहीच फरक पडत नाही. कारण तुम्हाला ते अमृत आणि आनंद भगवंतांपासून दिव्य स्तरावरती भेटत आहे. तर ह्या जगातल्या सगळ्या बारीक बारीक छटाक आनंदाची काय गरज आहे आपल्याला? तर ते दिव्य स्तर आपल्याला प्राप्त करायचं आहे. अशा प्रकारे हे अध्याय पूर्ण होत आहे. याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात शेवटच्या बघा मध्यभागी एक उदाहरण दिलेलं आहे आणि बेसिकली प्रभुपाद इथे पूर्ण समरी देत आहेत या चॅप्टरचं आणि पूर्ण योगा लॅडरचं. बघा मध्यभागी काय म्हटलेलं आहे की भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध झालेला जीव जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनास प्रारंभ करतो, म्हणजे आपण सगळ्या जेव्हा साधना चालू करतो, कॅन्टीन चालू करतो, 4 नियम चालू करतो, आध्यात्मिक साधना, तेव्हा तो भौतिक बद्धापासून क्रमशः परमेश्वराच्या ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. राईट? सगळ्या ब्रह्मस्तरापर्यंत येतात. जीवनातील या ब्रह्मस्तराची प्राप्ती म्हणजे आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी आहे. म्हणजे हेच जाणते की मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे आणि आत्म्याला काहीच दोष लागत, म्हणजे आत्म्याला काही फरक पडत नाही. कोणी जर काय बोलला तर कुणाला बोलला? शरीराला बोलला, आत्मा थोडी बोललाय. राईट? हे सगळं आता डेव्हलप झालं नाहीये, अजून ग्रॅज्युअली डेव्हलप होईल. पण दिस इज द वे. या स्तरावरील ब्रह्मसाक्षात्कारी पुरुष भौतिक उपाधींच्या पलीकडे गेलेला असतो, परंतु तो वास्तविकपणे ब्रह्मसाक्षात्काराला परिपूर्ण नसतो. अजून सुद्धा परिपूर्ण नाहीये. का नाहीये? त्याच्या इच्छेनुसार तो ब्रह्मस्तरावर स्थिर राहू शकतो आणि त्यानंतर हळूहळू परमात्मा साक्षात्कार पण उन्नत होऊ शकतो. त्यानंतर पुरुष होतो भगवान. म्हणजे बेसिकली जी योगा लढत तुम्ही स्टडी केलेली होती, कर्मकांड, निष्काम कर्म, सकाम कर्म, मग ध्यान केल्यावरती तो ब्रह्मस्तरावरती येईल, अष्टांगामध्ये जाईल तेव्हा परमात्मा स्तरावरती जाईल आणि भक्तीमध्ये येईल तेव्हा तो भगवान स्तरावरती येईल. आणि जेव्हा त्याला भगवान भेटतील तेव्हा तो प्रसन्न होऊ शकतो. तोपर्यंत प्रसन्न नाही होऊ शकत तो परिपूर्ण. जसं लहान मुलाला जोपर्यंत आई भेटत नाही तोपर्यंत त्याला 10 लोकांनी जरी उचललं तरी बाळ शांत नाही बसत. काका उचलतात, मामा उचलतात, हे उचलतात, बाळ रडतच राहतं. पण आई जेव्हा उचलते लगेच चुप. का तर जे अल्टिमेट शेल्टर ते त्याला भेटलेलं आहे. एंड शेल्टर जे म्हणतात की जे भेटल्यावरती मग जगातल्या बाकी कुठल्या शेल्टरची गरजच पडत नाही. कारण आईला पण बरोबर माहिती असते की मुलाला काय हवंय.
आणि मुलाला पण कळतं की ही आई आहे, ही परफेक्ट काळजी घेणार. त्याला वाटत नाही की हे काका बरोबर, काका नसते उचलतात कारण आवाज येतोय. आवाज बंद करायचा म्हणून काका उचलतायत. आवाज बंद झाला की बरं सोडतील, पण आई नाही, आई तोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत बाळा पूर्ण शाश्वती भेटणार नाही की ओके बाळा तर व्यवस्थित आहे. ते उदाहरण दिले चतुष्कुमार हे ब्रह्मसाक्षात्कारी होते, राईट, भागवत मध्ये दिले 3ऱ्या स्कंदामध्ये. परंतु क्रमाक्रमाने ते भक्ती स्तरावर उन्नत झाले. आणि बघा प्रभुपाद किती वॉर्निंग देतो तिथे, जो निर्विशेष ब्रह्माच्या पलीकडे जाऊ शकत नाही त्याचे पुन्हा पतन होण्याची संभावना असते. म्हणून जरी ब्रह्मस्तरावरती आरूढ झाला तरी जर त्याने अधिक उत्तरोत्तर प्रगती केली नाही, तर परमपुरुषाचे ज्ञान प्राप्त केले नाही, तर त्याची बुद्धी पूर्णपणे शुद्ध होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मस्तरावर आरूढ होऊन सुद्धा जर मनुष्य भगवत भक्तीमध्ये संलग्न झाला नाही तर त्याचे पतन होण्याची शक्यता असते. म्हणून ब्रह्मस्तर हे काय आहे, परफेक्ट नाही, अल्टिमेट नाहीये. ब्रह्मस्तराच्या पलीकडे भगवंत. लास्टचा पॅरेग्राफ प्रभुपाद समरी देतात. आणि आपण एक मध्ये दिलेल्या वरती राजाचं उदाहरण की राजाचा सेवक जवळजवळ राजाच्याच दर्जाचा उपभोग घेतो. म्हणून शाश्वत सुख, अविनाशी आणि शाश्वत जीवन भक्ती बरोबरच प्राप्त होते. म्हणजे ब्रह्मस्तरावरती जे काय आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला भगवंताच्या स्तरावरती गेलं तर भेटणारच आहे. आणि जसे भगवंत जीवनाचा उपभोग घेतात ते पण तुम्हाला भेटेल तिथे. स्वभावता आणि शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी समरी दिलेली आहे की पूर्ण 1 to 1 समरी आहे. जीव जेव्हा ब्रह्मस्वरूप असला तरी त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा असते आणि यास्त त्याचे पतन होते आध्यात्मिक जगामधनं. आपल्या स्वरूप स्थितीमध्ये जीव त्रिगुणातीत असतो, परंतु भौतिक प्रकृतीच्या संघाने तो त्रिगुणांमध्ये बद्ध होतो. या त्रिगुणांच्या संघामुळे त्याच्यावरती प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा ही राहतेच. पूर्णपणे कृष्ण भावनावित होऊन भक्तीमध्ये संलग्न झाल्यामुळे तो तत्काळ दिव्य अवस्थेमध्ये स्थित होतो आणि प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची त्याची अवैध इच्छा नष्ट होते. म्हणून श्रवण, कीर्तन, स्मरण आधीपासून प्रारंभ होणाऱ्या भक्तियोगाच्या भक्तांमध्ये संघामध्ये अभ्यास केला पाहिजे आपण सगळ्यांनी. हळूहळू अशा सत्संगामध्ये आध्यात्मिक गुरुच्या कृपेने मनुष्याची प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा नाहीशी होते आणि दृढपणे दिव्य प्रेमही भगवत सेवेमध्ये स्थिर होतो. या विधींचे विस्तारित वर्णन या अध्यायाच्या 22व्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत करण्यात आले आहे. भगवत भक्ती अत्यंत सुलभ आहे. मनुष्याने सदैव भगवत सेवेमध्ये युक्त राहावे, भगवत प्रसाद ग्रहण करावा, भगवंतांच्या चरण कमलांना अर्पित केलेल्या फुलांचा सुगंध घ्यावा. फुलं तुम्ही अर्पण करता ना घरी, सुगंध घेता ना, पण जर भगवंत नसेल तर कोणाला अर्पण करणार आणि कोणाला सुगंध घ्याल. ही सगळी सुविधा निर्माण होईल जेव्हा भगवंत असतील. भगवंतांनी लीला स्थळांना भेट द्यावी, त्यांच्या विविध लीलांविषयी अध्ययन करावे, भगवंत आणि त्यांच्या भक्तांमधील प्रेमाच्या आदान प्रदानाबद्दल श्रवण करावे आणि सदैव दिव्य हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे या महामंत्राचा जप करावा. भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या आविर्भाव अथवा तिरोभाव दिनी उपवास करावा, जसं उद्या आहे गौर पौर्णिमा. अशा विधींचे पालन केल्याने मनुष्य सर्व भौतिक कर्मातून पूर्णपणे अनासक्त होतो. जो या प्रकारे ब्रह्मस्तरावर स्थित होतो तो गुणात्मक दृष्ट्या भगवंतांच्या समान असतो. तर अशा प्रकारे आपण प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे गेलेलो आहोत. तर मग आपण अध्याय नंबर 15 पुढच्या वेळेला घेऊ. पुढच्या रविवारी ना, पुरुषोत्तम योग. पुढच्या रविवारी का आता लगेच? पुढच्या रविवारी. आता कथा सांगा एखादी. काय कथा सांग? कुठलीही सांगा ना, वृंदावनातली. काय त्याच्यामध्ये सोनपापडी आहे गिरिराजची. त्याच्यामध्ये आणला तुम्ही मला फोन केला बाजूने मागायला असते ना. रंगाचं काहीतरी सांगा गेला तुम्ही. तिथे काय काय बघण्याचं? वृंदावन मध्ये भरपूर काय काय आहे. वृंदावनामध्ये मेन आहे बरसाना राधा झालेलं असतं ना अगोदर भगवानचा प्रसाद मला माहिती. भगवंताच्या धामामध्ये ऑफिस असतोच ना ऑलरेडी, तरी तुम्ही लावता त्यांचं घर त्यांचं खाली आहे म्हणतात, तळाशी. त्या मंदिर टेकडीवरती आहे, खाली तळाशी आहे म्हणतात, ते माहित नाही एक्झॅक्टली. कोणाचं घर?
राधाराणीच्या आई वडील तिथे काहीतरी होतं मंदिर, म्हणजे आज मी ह्याच्यावरती युट्यूबवरती बघितलं. बरसाना आहे ना तिकडे त्यांच्या आईचं. युट्यूबवरती बघितलं. बंद करू का आता? कसं डायरेक्ट हे करू असं? हा, चालेल.